मागाठाणे विधानसभेमध्ये मनसे आणि भाजपला मोठा धक्का बसलाय। प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीत भाजप आणि मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। त्या पक्षामध्ये प्रवेश करते दैसरमधून राम यांच्या विनंतीमुळे त्याच्या नेतृत्वाखाली आमचे विभाग प्रमुख त्यानंतर शिवदयाल मिश्रा हा एक चांगला खंदा समर्थक बीजेपीचा माझ्या मतदारसंघामधला आहे। शेकडो कार्यकर्ते घेऊन आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतोय। एकनाथ शिंदे साहेबांवर त्यांनी दाखवलेला विश्वास त्याच्यामुळे फार आनंद होतोय आम्हाला। चांगले चांगले कार्यकर्ते आमच्या पक्षात जुळल्यामुळे आमचा पक्ष आणखी मोठा करण्यास मदत करत आहे। मुंब्र्यात खारफुटीची बेसुमार कत्तल केल्याचा आरोप पवारांच्या राष्ट्रवादीच्या नताशा आव्हाड यांनी केलाय। यावेळी त्यांनी खारफुटीची कत्तल झालेल्या चुहा ब्रिजला भेट दिली। नताशा आव्हाडांनी जागा मालक आणि वन विभाग अधिकाऱ्यांशी फोनवरून संवादही साधलाय। मुंब्र्याचा कचरा इथे डंप होत नाही। इथे सगळे मॅनग्रोव्ह होते। आमच्याकडे एक मिनिट थांबा, आमच्याकडे बिफोर आणि आफ्टर फोटो आहेत। इथे मॅनग्रोव्ह होते, आता ते सगळे इल्लीगल भरणी करून ते मॅनग्रोव्ह तुम्ही नष्ट करून टाकलेत। आणि मला स्वतः खूप सारे एन्व्हायरमेंट ऍक्टिव्हिस्टनी येऊन अप्रोच केलंय ह्या मॅटरवरून की तुम्ही काय ह्याच्यावर कारवाई करताय, का सगळे शांत आहेत, पूर्ण मॅनग्रोव्ह इथे डिस्ट्रॉय होत आहेत। हे मॅटर आहे ना सर, तुम्ही लाईटली घेऊ नका। कोण तो गोहिल असेल काय, एक मिनिट, तो गोहिल आहे ना, त्याला सांगा काय पत्र आहेत बाबा की तू इकडे ह्या लँडचा ओनर आहेस, हे प्रूफ करून दाखव आम्हाला। तोपर्यंत हे उघडं राहणार आहे। डीपी रोड आहे जो तो तिवाला जाणारा, ते उद्याच्या आत्ताच्या आत्ता मला तिकडचं हे काढून घेतलं पाहिजे। काय काय एक मिनिट, मी तुमच्या ऑफिसला येऊन डॉक्युमेंट सबमिट करतो मॅडम। हा ठीक आहे चालेल, तुम्ही या सगळे डॉक्युमेंट्स जिथपर्यंत तुमची भरणी चालू आहे त्या लँड तुमचा आहे हे तुम्ही पहिले प्रूव्ह करा। इथे गार्बेज डंप होतं, इथे रेती डंप केली जाते आणि ह्याची शासनाने का दखल घेतली नाहीये हेही आम्ही आता पुढे जाऊन ह्याची माहिती काढू। म्हणजे माझं तर असं आहे मत की ह्याच्यात डेफिनेटली त्यांना कोणीतरी पॉलिटिकल बॅकिंग देतोय, म्हणूनच एवढ्या मोठ्या स्केलवर तुम्ही लोकांच्या समोर एवढं मॅनग्रोव्ह सगळे नष्ट करताय आणि आतापर्यंत तुमच्यावर काही कारवाई झाली नाहीये। आणि कोणीही इथे ऍक्टिव्हिस्ट आले, त्यांनी इथे ऍक्सेस मागितला तर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत। ऑफिसर्स पण असे वागतायत ॲज इफ त्यांना माहितीच नाहीये इथे काय चालू आहे। तर आता ह्याच्यावर आम्ही जास्ती माहिती काढू, पण हा जो पूर्ण मॅटर आहे ह्याच्या मुळापर्यंत आम्ही डेफिनेटली पोहोचू। डोंबिवलीमधील सोमनाथ शिंदे हत्याकांडाच्या सूत्रधाराला 2.5 वर्षांनी अटक झाली। विष्णुनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली। पोलिसांनी वेशांतर करून नांदेडमधून आरोपीला अटक केली। 27 नोव्हेंबर 2023 ला सोमनाथ शिंदेंची हत्या झाली होती। या प्रकरणातील 2 आरोपी आधीच अटकेत होते। मुख्य सूत्रधार आरोपी हा 2.5 वर्ष पोलिसांना गुंगारा देत वारंवार ठिकाण बदलत होता। जळगावच्या जामनेरमधील हिवरखेडा गावात वीटभट्टी मजुराच्या मुलीची पोलीस दलात शिपाई म्हणून निवड झाली। शाइस्ता दादाराव तडवी असं निवड झालेल्या मुलीचं नाव आहे। हिवरखेडा गावात गुलालाची उधळण करत शाइस्ताची भव्य मिरवणूक काढण्यात आली। शाइस्ताच्या या यशानंतर गावामध्ये आनंदाचं वातावरण आहे। गावातील पहिली महिला पोलीस म्हणून शाइस्तानं इतिहास रचलाय।